आणि आता पाहूयात आणखीनही महत्त्वाच्या 25 बातम्या। लाडकी बहीण योजनेच्या अर्जावर मोदींसह सीएम डीसीएमचे फोटो, मोदींसह शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांचे फोटो। दरवर्षाला 50 लाख नोकऱ्या तयार करा, पंतप्रधानांच्या सर्व कॅबिनेट मंत्र्यांना सूचना। मोदी सरकारचे तिसऱ्या टर्ममध्ये देशातील तरुणांना रोजगार देण्यास सर्वोच्च प्राधान्य। लाडकी बहीण योजनेला आणखी अटी लावा, 2 पेक्षा जास्त मुलं आणि 2 पत्नी असलेल्यांना योजनेचा लाभ नको, विश्व हिंदू परिषदेची मागणी। विधान परिषदेमध्ये अनिल परबांचा कार्यकाळ संपला, परबांकडे ठाकरे गटाचा सेनापती म्हणून पाहिलं जातं। निवृत्तीच्या वेळेला देवेंद्र फडणवीसांकडून अनिल परबांचं कौतुक। महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षपदी प्यारे खान, उपाध्यक्षपदी मुंबईचे चेतन देधिया यांची नियुक्ती। नवी दिल्लीमध्ये आंध्र प्रदेशच्या विकासाबाबत चंद्रबाबू नायडूंची पंतप्रधानांशी चर्चा, पंतप्रधान कार्यालयामध्ये झालेल्या बैठकीमध्ये नायडू यांची आंध्र प्रदेशला विशेष श्रेणीचा दर्जा देण्याची मागणी केल्याची माहिती। मुंबईमध्ये आज आदिवासी प्रश्नावर राज्यस्तरीय बैठक, शरद पवार, उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार, सकाळी 10 ते 4 वाजेपर्यंत चर्चासत्र चालणार। आज विधानभवनामध्ये राज्य मंत्रिमंडळाची बैठक, विधानसभा आणि विधान परिषद विषयी आज महत्त्वाची बैठक। नीट पेपर फुटी प्रकरणाच्या अनुषंगाने सीबीआयनं सीबीडी बेलापूर पोलिसात दाखल असलेल्या गुन्ह्यांचा अहवाल मागवला। मे महिन्यामध्ये झालेल्या नीटच्या परीक्षेमध्ये बेलापूर इथल्या केंद्रावर पकडला होता डमी उमेदवार।